माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे राकेश हा फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असताना त्याने एका लोन डिपार्टमेंटला कॉल केलेला असतो आणि त्यांना तो म्हणत असतो की तुम्ही मला 50 करोडचं लोन कधी पास करून देताय. तुम्हाला सगळे डॉक्युमेंटसुद्धा मी दिलेले आहेत, कारण माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि मी तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे. त्या डॉक्युमेंट्सवर अंजलीची सहीसुद्धा करून तुमच्यापर्यंत मी ते सगळं पोचवलं आहे. मग तुम्ही माझं हे 50 करोडचं लोन कधी पास करताय? लवकरात लवकर करा. आता तर मी सात्विक फॅशनचा बोर्ड ऑफ डायरेक्टरसुद्धा झालेलो आहे, त्यामुळे लवकर माझ्या कायदे लोनचं बघा, असं देखील आता तो फोनवर सांगत असतो त्या लोन डिपार्टमेंटला. तेच आता इथे असणारी रिया हे सगळं काही बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळेला ती सगळं बोलणं ना रेकॉर्ड करत असते, जेणेकरून तिला आता एक पुरावा तरी भेटेल. मग आता फोन ठेवल्यानंतर स्वतःला खूपच जास्त लकीली समजत असतो राकेश म्हणत असतो की एकटाच मी बरोबर सगळं हँडल करतोय, म्हणून तर आतापर्यंत अर्णवने माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि यात तर मी सक्सेस होणारच. तेवढ्यातच आता तिथे रूममध्ये म्हणजे ऑफिसमध्ये आता ती तारा आलेली असते आणि तारा त्याच्याकडे बघत असते. ताराच्या जवळ तो आता येत असतो. तेच आता तारा त्याला म्हणत असते की सर नका. मग आता तो तिला म्हणतो की काय नको अगं, आता आपण दोघंही जण माहिती ना कुठे गेलो आहोत ते. त्यावर ती म्हणते पण आपल्या नात्याबद्दल कोणाला काही कळलं तर? त्यावर तो म्हणतो की कसं कोणाला कळणार आहे? कोणालाही कळणार नाही, तू काळजी करू नकोस, असंही बोलून तो अजूनच तिच्या जवळ येत असतो. आणि तेव्हाच ना ती त्याला थोडंसं लांब करत असते. पण तेव्हासुद्धा तिने आता तिचं रेकॉर्डर चालू ठेवलेलं असतं, कारण तिला ना त्याच्या विरोधातील सगळे पुरावे हवे असतात आणि ते सगळे ती रेकॉर्ड करत असते. त्यातच ती आता म्हणत असते की सर ऑल ओके ना? तेव्हा तो म्हणतो की एकदा का माझं काम झालं ना की मग मी ओके आहे. मग तेव्हाच ना तिला संशय येत असतो की हा माणूस काहीतरी मोठेच धंदे करत आहे आणि म्हणूनच तर तेव्हापासून ती जेवढं बोलता येतं तेवढं ती आता रेकॉर्ड करत होती आणि त्या रेकॉर्डरमध्ये सेव्ह करून पेनड्राईव्हमध्ये सुद्धा या गोष्टी सेव्ह करून ठेवत होती. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरीने पोलिसांना इन्फॉर्म केलेलं असतं. पोलिसांना इन्फॉर्म केल्यामुळे पोलिसही आता वेळेवर तिथे येऊन पोचतात आणि त्या आय विटनेसबद्दल आता ईश्वरी सांगत असते की आमच्या घरी त्या दिवशी पूजा होती आणि त्या पूजेतच हे आय विटनेस आले होते. मी बघितलं होतं त्यांना आणि थोड्याच वेळात ते निघून गेले. तेवढ्यातच ना राकेशला कोणीसं पैसे मागत असतो. त्यावर राकेश त्याला सांगत असतो की तुला देईन मी पैसे, पण थोडा धीर धर. मी तुला धीर धरलास ना तरच पैसे देणार आहे. मी करतोय पैशांची व्यवस्था, असंही आता तो फोनवर बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव जेव्हा पोलिसांशी बोलत असतात, त्यांना इन्फॉर्मेशन देत असतात ना, तेव्हाच ना तिथे आता राकेश आलेला असतो आणि राकेश लांबूनच हे सगळं काही पाहतो. तेव्हाच ना राकेशला ईश्वरीही पाहते. ईश्वरीने राकेशला पाहिल्याबरोबर ती आता म्हणत असते की हे काय, जिजूसुद्धा इथेच आहेत. मग ईश्वरी घडलेला प्रकार सांगत असते की त्या दिवशी 30 लोक इथपर्यंत आले होते आणि मग मी जेव्हा त्यांचा पाठलाग केला तोपर्यंत ती लोक तिथून निघून गेले होते, हे देखील आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता अर्णव पोलिसांना सांगत असतो की आमच्यापर्यंत जेवढ्या काही गोष्टी कळतात तेवढ्या सगळ्या काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो, तर प्लीज लवकरात लवकर त्या सगळ्याचा शोध घ्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. त्यावर पोलिसही सांगतात की आम्ही दरवेळेलाच तुम्हाला सहकार्य करतो, असं चुकीचं समजू नका तुम्ही. तर इकडे आता राकेश आलेला असतो. तेच ईश्वरी आता ओळख करून देत म्हणत असते की हे आमचे राकेश जिजू आहेत, यांचाच अपघात झाला होता. त्यावर ते पोलीस सांगतात की हो, यांना याआधीसुद्धा आम्ही भेटलेलो आहोत, त्यात काही नवीन नाही. मग आता राकेश यांच्यासमोर मुद्दामून नाटक करत असतो आणि विचारत असतो की तुम्हाला काही तपास वगैरे लागला का, कुठपर्यंत शोध आहे? मग तेव्हाच ना ते पोलीस सांगत असतात की आमचं शोधकार्य सुरू आहे, जर आम्हाला काही सापडलं तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत याची माहिती देऊ,
असंही आता पोलीस सांगू लागतात. दुसरीकडे आता सगळेजणं रात्रीच्या वेळेला एकत्र बसलेली असतात. एकत्र बसलेले असतानाच ना त्यांचं आता डिस्कशन होत असतं, कसं मॅनेज करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल. मग आता अंजलीचा वाढदिवस आहे उद्या. मग त्यासाठी सगळ्यांचं प्लॅनिंग जे आहे ते आधीपासूनच सुरू आहे. मग तेच दुसरीकडे आता इकडे कळतं की बाबा नसतात ना, बाबा लवकर झोपलेले असतात. कारण बाबांना उद्या लवकर उठून ना जे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे गोळा करायचे आहेत ना, तिथे जायचं असतं. आणि त्यासाठी मग ते लवकरच झोपी गेलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की बरं झालं, ॲटलिस्ट कळलं तरी लवकर की बाबा सकाळी जाणार आहेत, त्यामुळे बाबांचं सगळं काही बघायला हवं. तेच दुसरीकडे आता अर्णवला विचारलं जातं की अरे उद्या म्हणजे अंजलीचा वाढदिवस आहे आणि बाबा नाही आहेत, तर मग ते असले काय आणि नसले काय, आम्हाला काय फरक पडतो, याआधी तरी ते आमच्याबरोबर कुठे असायचे, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. अर्णव जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टीचे आहेत ना आता बोलून दाखवत असतो, तेव्हाच ना अंजलीलाही या गोष्टी पटत असतात. अंजली ही आता ऐकतच राहते. तर दुसरीकडे वल्लरी टोमणे मारत असते. आता हा तर माणूस एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, पण काय तर म्हणे आता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे गोळा करायचे. काय म्हणावं अशा माणसांना, कधी काही मोठा बिझनेसमॅन होता आणि आता दारोदार भीक मागत फिरतोय. मग तेव्हाच ना मामा म्हणतात की ते काही पुण्याचं काम करत आहेत, तर त्याला करू दे ना, तू कशाला उगाचमध्ये पडतेस. दुसरीकडे आता प्रत्येकजण एक एक करून झोपायला जाणार असतात. तेच ईश्वरीने थांबवलेलं असतं, कारण ईश्वरीला आता एक गेम खेळायचा असतो. तो ईश्वरी गेम खेळायचं म्हणते. मग आता सगळीजणं म्हणतात की मध्येच कोणता गेम. त्यावर ईश्वरी सांगत असते की मध्येच म्हणजे ना मला असं म्हणायचं आहे की आपण ना एकत्र छान गेम खेळूया. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सांगू का, आपण ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं नमूला द्यायची. नमू आता या घरात नवीन आहे ना, मग नमूला काही गोष्टींची अडचण येते. मग या गोष्टींसाठी आपण नमूला हेल्प करायची. नमू आपल्याला काही प्रश्न विचारेल, सो आपण तिला हेल्प करूया. मग तेव्हाच ना हा गेम खेळायचं ठरतं. मग आता तो गेम असा खेळायचा जसं आपण ट्रूथ अँड डेअर खेळतो तसं. मग नेमकं कसं असं विचारलं जातं. मग बाटली फिरवायची, ज्याच्याकडे बाटली येईल त्याला नमू प्रश्न विचारणार, असं त्यांचं गेमचं ठरलेलं असतं. त्याच वेळेला वल्लरीच्या समोर मामा म्हणतात की आणा रे बाटली. मग आता वल्लरी बघत बसते. मग मामा म्हणतात बाटली म्हणजे ती फिरवायची बाटली, तुला कसली बाटली, असं म्हणून तो मुद्दामूनच मामाचे आहे तर त्याच्याकडे बघून हसत असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की बॉटल फिरवायचा हा गेम सुरू होतो. त्यातच आता प्रश्न विचारले जात असतात. मग आता जेव्हा हे सगळे काही गेम सुरू असतात तेव्हा मात्र आता मामा म्हणत असतो की चला, पहिल्यांदाच माझ्यापर्यंत हे येऊन पोचलेलं आहे. मग आता तो म्हणतो की मला माहिती आहे नम्रताची थोडी बोगोटी आडत, म्हणजेच नम्रताला आवडतं ना चाफा बोले ना चाफा चाले नाही गाणं. त्याबरोबर आता मामा जे आहे ते गाणं ते बोलून दाखवतात. त्याबरोबर इकडे वल्लरी म्हणत असते तुम्हाला बरं माहिती सगळ्या गोष्टी. त्यावरी ते मामा बोलतात की हो, आपलेपणाने आपण एखाद्याला विचारलं मानलं तर आपल्याला त्या माणसाच्या सगळ्या आवडीनिवडीना कळतात, असंही मामा आता टोमणा मारू लागतात. दुसरीकडे आता पुन्हा एकदा बॉटल फिरवायचा हा गेम सुरू होतो. बॉटल फिरवायच्या या गेममध्ये ना ईश्वरीला खरं तर समाधान मिळत असतं. ईश्वरी मुद्दामूनच हा गेम करत असते. जे तिला वाटत असतं की काही झालं तरी निदान नमूला जे आहे ते सगळ्यांचा स्वभाव कळायला हवा. नमूला हे कळायला हवं की त्याला काय काय आवडतं ते. त्या सगळ्या गोष्टींसाठीच ना ईश्वरीने हा गेम घेतलेला असतो. तेच आता राकेशही तिथे येतो. राकेश तिथे आल्यावर आता जिजू तुम्हीसुद्धा या गेममध्ये पार्टिसिपेट व्हा असंही म्हटलं जातं. मग आता राकेशही तिथेच गेम खेळण्यासाठी बसतो. आता बॉटल फिरवायचा गेम पुन्हा एकदा रंगतो. त्यातच आता ती बॉटल जी आहे ती नेमकी अर्णवच्या समोर जाऊन थांबते. अर्णवच्या समोर जशी बॉटल थांबते ना तेव्हा आता अर्णवला विचारलं जातं मग जिजू सांगा ना, तुम्हाला कोणती गोष्ट जी आहे ती अजूनपर्यंत असं वाटते की तुम्ही कोणाला सांगितले नाही आहे. मग आता त्याचं जे प्रेम आहे ते अजून त्याने कोणाला सांगितलं आहे, पण त्यावेळेलाच ना तो आता तिच्याकडे पाहून हसू लागतो.
तेच आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. अर्णव काय उत्तर देतोय ना हेच आता तिला बघायचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा हा बॉटल फिरवायचा गेम रंगतो. तेच इथे आता वल्लरीवर डाव आलेला असतो. म्हणजेच वल्लरीला आता नम्रता विचारते की तुमची एखादी गोष्ट मला सांगा ना. मग तेव्हाच ना वल्लरी सांगू लागते आणि वल्लरी म्हणत असते की मला ना दुसऱ्या कोणाबद्दलही काही बोलायला आवडत नाही. मी फक्त स्वतःचा विचार करणारी आहे. मग मामा बोलतो की हो बरोबर, तू स्वार्थी आहेस. त्यावर मात्र आता वल्लरी सांगत असते तुम्हाला काही समजायचं आहे ना ते समजा. पण ते काय आहे ना की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या स्वतः निरखून पाहायच्या असतात. आणि जर माणसाने स्वतःवर प्रेम केलं ना तर माणसाला बऱ्याच गोष्टी कळतात. असंही आता वल्लरी उगाचच काहीसं बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता राकेशवर बारी येते. राकेशकडे जाऊन ती बॉटल थांबते. मग आता राकेशला सुद्धा विचारलं जातं की तुम्हाला याआधी तर काहीच माहिती नाही आहे. मग कसं? मग तेव्हाच ना राकेश म्हणतो की माझी जरी मेमरी लॉस झालेली असली ना तरी मी एकच म्हणेन आकाशसाठी की नम्रताची आणि तुझं लग्न झालं आहे ना तर तू खूप जास्त लकी आहेस. म्हणजेच नम्रता जी आहे ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली आणि आज कामामध्ये तुला किती चांगलं प्रोत्साहन मिळते. म्हणजे अर्णवने तुला महत्त्वाची जबाबदारीसुद्धा दिली आहे. हे फक्त ना तुझ्या बायकोच्या पायगुणामुळे असं देखील राकेश आता बोलत असतो. म्हणजेच तुमचं लग्न जरी कोणत्याही परिस्थितीत झालेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला खरंच खूप चांगलं यश मिळालेलं आहे असं देखील आता तो मुद्दामूनच आकाशला म्हणत असतो. तेच आता पुढे जाऊन तो हेही म्हणतो की म्हणजे तुमचं लग्न तर झालं आहे पण तुमचं लग्न त्याचबरोबर या ईश्वरीजींचं लग्न म्हणजेच अर्णवचं लग्न हे सुद्धा तशाच परिस्थितीत झालं हेही मला कळते. हेही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा ईश्वरी चकित होते. म्हणजे ईश्वरीच्या समोरच ते बोलत असतात की तुमचं लग्न जे आहे ते खरं तर कोणत्या परिस्थितीत झालं हे मला माहिती आहे. म्हणजे पळून जाऊन लग्न झालेलं असलं तरीसुद्धा तुमच्याबरोबरच्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या मला कळल्या आहेत असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे लगेच ईश्वरी म्हणते की तुम्हाला म्हणजे आठवते का जिजू सगळं काही. त्यावर तो म्हणत असतो की नाही मला कसं आठवणार आहे. तेव्हा मी तर काहीच बोलले नव्हते. अंजली जी बोलल्या होत्या असं आता इकडे राकेश ढकलून देतो अंजलीवर. पण अंजली म्हणते की नाही मी तर तुम्हाला काहीच म्हटलं नव्हतं. त्यावर मात्र तुम्ही त्या दिवशी अर्णव साहेब जेव्हा किडनॅप झाले होते तेव्हा तुम्ही त्यांचा फोटो घेऊन बसला होतात. तेव्हा तुम्ही बोललात की ह्यांचं लग्न पळून जाऊन झालं आहे, कोणत्या परिस्थितीत झालं आहे याचा उल्लेखही तुम्ही तेव्हा केला होतात. तेव्हाच मी ऐकलं. मग तेव्हा अंजली म्हणते अच्छा असं आहे का, असेल बोलून गेले असेल मी काहीतरी असंही ती घेऊन बोलून बाजू सावरून घेत असते. पण इथे ईश्वरीला संशय येत असतो. ईश्वरीला कुठेतरी वाटत असतं की ह्याची मेमरी वगैरे काही लॉस झालेली नाही आहे, ह्याला सगळं आठवते. पण इथे दाखवत आहे तसा. दुसरीकडे आता अर्णव दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला निघालेला असतो. तेच आता ईश्वरी अर्णवच्या मागे मागे येते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मीही आज तुमच्यासोबत जरा ऑफिसला येते. अर्णव म्हणतो कशासाठी. त्यावर ईश्वरी म्हणते की मला ना जरा येताना शॉपिंग करायची आहे, अंजलीताईंचा वाढदिवस आहे सो त्यासाठी. तेव्हाच ना इकडे अर्णवही म्हणतो की ठीक आहे चल. मग दुसरीकडे आता ईश्वरी आणि नमू तिथेच उभ्या असतात. तर आकाश ऑफिसला जायला निघालेला असतो. ती नमूही म्हणते की मी सुद्धा ईशू तुझ्याबरोबर येऊ का. मग ईश्वरी म्हणते की काय हरकत आहे, चल ना आपण दोघीही जणी जाऊया ऑफिसला. पण तेव्हाच ना वल्लरी तिथे बसलेली असते. तर वल्लरी म्हणत असते की तू कशाला ऑफिसला जातेस, तू घरात थांब, घरात काही कामं नाही आहेत का, घरातली कामं कोण करणार आहे. तेच ईश्वरी वल्लरीला सांगत असते की मामी घरातली कामं सगळी झाली आहेत, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे, त्यामुळे काही करायचं नाही आहे असंही आता ईश्वरी म्हणत असते. तेच वल्लरीला आता नम्रताला बाहेर सोडायचं नसतं. म्हणूनच ती मुद्दामून सांगत असते की जरी काही कामं करायची नसली तरीसुद्धा बाकी इतर कामं नाही आहेत का, फक्त तेवढीच कामं आहेत का जेवणं बनवायची. आता ती घरात नवीन सून आहे तर बाकी इतर गोष्टींकडे सुद्धा तिने लक्ष द्यायला हवं ना. ऑफिसला ईश्वरी तुला जायचे तर जा, पण तिला सोबत घेऊन जाऊ नको, कारण घरात इतरही लोक आहेत त्यांचंही सगळं बघावं लागतं असंही वल्लरी बोलते. आणि मग काय नमूला घरातच बसावं लागतं. नमू म्हणत असते ईश्वरीला ठीक आहे ईश्वरी तू जाऊन ये, मी थांबते घरातच. मग आता ईश्वरी, अर्णव आणि आकाश ऑफिसला जायला निघत असतात.
वल्लरीने मुद्दामूनच आता थांबवून घेतलेलं असतं. वल्लरी आता नम्रताकडे बघून बोलत असते की तुम्ही दोघी बहिणी आहात, पण आता तुमच्या दोघींमध्ये मी तुमच्या बहिणीचं नातं ठेवणारच नाही आहे. काही झालं ना तरी तुमची अशी वाट लागणार आहे ना की तुम्हा दोघींमध्ये जावा होणार आहात तुम्ही, आणि अशा भांडाला की बघतच बसा, असंही आता एकटीच वल्लरी बडबडत असते. दुसरीकडे आता या ताराचं बरोबर लक्ष असतं. तारा बघते, ताराच्या लक्षात येतं की आजही ईश्वरी कामावर आली आहे. अर्णव अगदीच तिला उठेपर्यंत मदत करत असतो, म्हणजे तिच्या हाताला दुखापत झालेली आहे. म्हणूनच अर्णव तिला आता म्हणत असतो की थांब, मी आहे ना, मी डोर ओपन करून देतो. मग ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही इतकी सेवा नका करत जाऊ माझी, मी करेन ना. त्यावर अर्णव म्हणत असतो की काय झालं, तुझ्यासाठी केलं तर तू माझ्या घरच्यांसाठी इतकं करतेस तर मी करायला काय हरकत आहे. ईश्वरीलाही बरं वाटत असतं की अर्णव या प्रत्येक प्रसंगी तिला समजून घेत आहे हे बघून. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे शिर्केही आलेले असतात. तर शिर्क्यांवर अर्णव मोठी जबाबदारीच देत असतो आणि सांगत असतो की तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने कराव्या लागणार आहेत. तेच आता इकडे ईश्वरी ही गाडीतून उतरलेली असते आणि तीसुद्धा ऑफिसमध्ये जायला निघत असते, कारण ती खास ऑफिसला यासाठी आलेली असते. तिला राकेशवर लक्ष ठेवायचं असतं. तेच दुसरीकडे ताराने आता कॉल केलेला असतो इथे असणाऱ्या या राकेशला, आणि राकेशला कॉल करून तिने इन्फॉर्मेट केलेलं असतं की ऑफिसमध्ये ना आज ईश्वरीजी आले आहेत. मग आता इथे राकेश म्हणतो की बरं झालं तू मला फोन करून सांगितलं, म्हणजे आता मला एका कॅफेमध्ये नाहीतर हॉटेलमध्ये आज पूर्ण काम सांभाळावं लागणार आहे. मी तुला जिथे थांबेन तिथला ॲड्रेस पाठवेन, मग तिथे ती फाईल वगैरे घेऊन ये, म्हणजे मला माझं काम थांबवता येणार नाही. ऑफिसला आलो तर पुन्हा संशयाने त्या बघत बसतात, असंही आता तो म्हणत असतो. त्यावर इथे असणारी ताराही त्याला होकार देते आणि तुम्हाला काय हवं आहे ते मला फोन करून सांगत जा, मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवते, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे वल्लरी जी आहे ती आता बघत असते. तिला आता प्लॅनिंग सुचत असतात की कसं म्हणून या नम्रताला कामाला लावायचं. या सगळ्या गोष्टींचं नियोजन ती करत असते. नम्रता आता आजी हाक मारते म्हणून जाते, कारण आजीना पाणी हवं असतं. म्हणूनच आजीने आतमधून आवाज दिलेला असतो की अजरा पाणी घेऊन ये. त्यावर ती म्हणते की हो मी आले. तर दुसरीकडे मामासुद्धा ओरडत तिथपर्यंत आलेले असतात. मामा जेव्हा ओरडत तिथपर्यंत येतात तेव्हा नम्रताला म्हणतात की नम्रता काही आणायचं आहे का बाहेरून, जर आणायचं असेल तर सांग. त्यावर नम्रता म्हणत असते की नाही, काही आणायचं तर नाही आहे. मग ईश्वरी तर काही एवढ्यात येणार नाही. जर काही आणायचं असेल ना मामा तर मी तुम्हाला मेसेज करून ठेवेन, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता ईश्वरी ऑफिसला गेलेली असली तरी नम्रताला बरीच कामं घरातली करावी लागत असतात. मग नम्रता तिथेच उभी असते. नम्रता तिथे उभी असतानाच ना अचानकपणे ना लक्ष असतं तिथे असणाऱ्या वल्लरीचं. नम्रताने आता आकाशला कॉल केलेला असतो. आकाश तिला विचारतो की ऑल ओके ना, तर आकाशला ती म्हणत असते की ओके आहे सगळं काही, पण तरीसुद्धा तुम्ही ना आज संध्याकाळी जरा लवकर या, असंही ती म्हणते. त्यावर आकाश म्हणतो की हो. मग तेव्हाच ना वल्लरी बघत असते. वल्लरी म्हणते की खरंच अशा मुलींना ना कामाला लावायला एक वेगळीच मजा असते ना. म्हणूनच मग आता ती बघत असते आणि त्यानंतर ती नम्रताला बोलत असते की इथे येऊन बस, असंही बोलून आता बसवलं जात असतं. मग तेव्हाच ती आता बाजूला बसते आणि म्हणते की बघितलंस, ही तर तुझी सुरुवात आहे. तुला बरीच कामं आता अशीच करायची. काय आहे ना, आज ईश्वरी गेली आहे ऑफिसमध्ये, आज तर पूर्ण कामं करून गेली आहे. उद्यानंतर बघ ती पूर्ण दिवस ऑफिसमध्येच असेल आणि मग सगळी कामं तुलाच करावी लागणार आहेत घरातली. त्यामुळे या कामांची सवय करून घे, कारण ती आता या घरची मोठी सून आहे. त्यामुळे ती आता फक्त तुला बसून ऑर्डर देणार आणि तुला त्या ऑर्डरी फॉलो कराव्या लागणार, असंही काहीसं आता म्हटलं जात असतं. तेव्हा मात्र नम्रता पाहतच राहते. नम्रता म्हणत असते की नाही, इशू अशी नाही आहे, इशू थोडी वेगळी आहे, तुम्ही समजता, काहीतरी गैरसमज आहे. पण त्याच वेळेला वल्लरी म्हणत असते की बघ, मला जे वाटलं ते मी तुला बोलून दाखवलं. वल्लरी कान भरते आणि निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता या सगळ्याचा विचार करू लागते. नम्रताच्या आता लक्षात येतं की खरंच या सगळ्या गोष्टी अशा झाल्या तर. इकडे आता तारा ही कॅबिनमध्ये गेलेली असते. तारा जेव्हा कॅबिनमध्ये जाते तेव्हा इकडे तिकडे बघत असते की कोणी आहे का. राकेशच्या कॅबिनमधून तिला फाईल हवी असते, जी की तिला राकेशला द्यायची आहे.
म्हणूनच ती तिथे जाऊन ती फाईल शोधत असते आणि तेच तिने राकेशलाही कॉल केलेला असतो. राकेशला ती म्हणत असते की फाईल कुठे ठेवली आहे. मग राकेश तिला फाईल कुठे ठेवली आहे हे सांगतो. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की इकडे ईश्वरी आले आहेत मॅडम, मी करते. आणि असं बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. तर तारा इथे कॅबिनमध्ये काय करते हा विचार ना ईश्वरी करते. मग ईश्वरीला बघून ताराही घाबरते. तर ईश्वरी म्हणत असते की काय चाललं आहे तुझं. त्यावर तारा सांगते की काही नाही, राकेश सर आज आले नाही आहेत ना, सो त्यांना एक फाईल हवी होती, त्याच्यासाठीच त्यांनी कॉल केला होता, तीच फाईल मी शोधत आहे. त्यावर ईश्वरी म्हणते ठीक आहे, घे शोधून. मग आता ईश्वरी तिथे उभी असते. तर त्यानंतर तिथून एक फाईल ती काढते आणि फाईल तिने काढल्यानंतर ती आता म्हणत असते की चला मॅडम मी निघते, कारण मला आता बरीच कामंसुद्धा पुढची करायची आहेत. आणि असं बोलून ती आता तिकडनं निघून गेलेली असते. आणि जेव्हा ती तिथून निघून जाते ना, तेव्हा ईश्वरीला संशय आलेला असतो आणि ईश्वरी इकडे तिकडे पाहत राहते. आणि तेव्हाच इकडे आता ईश्वरी काही भेटते का हे शोधायचा प्रयत्न करत असते. मग दुसरीकडे आता ईश्वरीला संशय येत असतो आणि त्यासाठी ती थोडासा विचार करत असते. कारण आता तिला हे तर 100% डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आज राकेश ऑफिसलाही आलेला नाही आहे. इथे तारा आता बाहेर पडते आणि एका एम्प्लॉईला ती फाईल देते आणि सांगते की ही फाईल राकेश सरांपर्यंत पोचवा. मग काय, ती फाईल तो व्यक्ती घेऊन गेलेला असतो. तर इकडे तारा एकटीच उभी असते. तारा थोडा विचार करत असते, कारण ती राकेश विरोधातील सगळे पुरावे गोळा करत असते आणि त्यासाठी तिचं हे सगळं काही सुरू असतं. तेच दुसरीकडे आता ईश्वरीला तो प्रसंगसुद्धा आठवतो की काल इथपर्यंत डॉक्टरसुद्धा आला होता. म्हणजेच नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच मग ती विचार करत असते. तेच आता बाहेर उभी असताना अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की काय झालं आहे, काही गोष्टी घडल्या आहेत का. त्यावर ईश्वरी आता अर्णवशी बोलायचं ठरवते. ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला ना मोठा संशय येतोय, म्हणजे राकेशवर. राकेश जो आहे ना तो दिसतो तसा नाही आहे. म्हणजेच राकेशची मेमरी वगैरे काही गेलेली नाही आहे असंच मला वाटते. का, मग तुला असं का वाटते, नक्की काय झालं आहे. मग असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की बघा, जरी काही गोष्टी आपल्यासमोर तो असं दाखवत असला की त्याच्या मेमरी लॉस झाली आहे, पण त्याच्या वागण्यात ना मला डाऊट येतो आहे. काल बघा तिथे आपल्या घरामध्ये कॅटरिंगसाठी माणसं आली होती, तेव्हासुद्धा ते आय विटनेस दोघंही होते. मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा ते गेटच्या बाहेर होते आणि राकेशजीसुद्धा गेटच्या बाहेरून आले. तेव्हाच मला थोडा संशय आला. त्याचबरोबर ती हेही सांगते की बघा, काल ना आपल्या ऑफिसमध्ये ते डॉक्टरही आले होते, ज्या हॉस्पिटलमध्ये राकेश होता. म्हणूनच मला ना जरा संशय येतो आहे, काहीतरी गडबड आहे, या गोष्टी मला जाणवत आहेत, असंही आता ती म्हणत असते. आणि काल रात्री पाहिलं का, आपल्या लग्नाबद्दलसुद्धा त्याला माहिती, म्हणजे आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे या गोष्टीसुद्धा तो ओळखून आहे. यावरूनच थोडं निरीक्षण करा ना तुम्ही, असंही आता इथे ईश्वरी बोलत असते. त्यावर अर्णव ईश्वरीला शांत करत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मला कळतंय तुला काय होतंय ते, तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता अर्णवने ईश्वरीला शांत करत म्हटलेलं असतं. कारण ईश्वरी खूप जास्त विचार करते हे सुद्धा आता अर्णवच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच हायपर झालेली ईश्वरी तिला शांत करण्यासाठी अर्णव स्वतःहूनच पुढाकार घेतो आणि तिला अगदीच डोक्यावरनं मायेनं हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा ना ईश्वरी आता थांबणार नसते, कारण ईश्वरीला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समजत असतात आणि त्यामुळे ईश्वरीला या सगळ्या गोष्टी समजत असल्यामुळे ती आता ठरवते की काही झालं तरीसुद्धा हे पुरावे शोधायचे. इकडे आता जी तारा असते ना तिच्याकडे रेकॉर्डर असतं आणि त्यातलं ते बोलणं बाहेर ऐकू येतं, ज्यामध्ये तो म्हणत असतो राकेश की मला 50 करोडचं लोन हवं आहे. आणि हे सगळं काही ईश्वरीला ऐकू येतं. ईश्वरी लगेच तिथे जाते आणि विचारते की हा राकेशचाच आवाज होता ना. तेव्हा ताराला सगळं खरं सांगावं लागतं आणि मग ताराकडे असलेले पुरावेच ईश्वरीच्या कामी येणार असतात. ईश्वरी तातडीने अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना
की तो राकेश किती पोचलेला आहे ते. म्हणजेच राकेशची मेमरी वगैरे काहीच गेलेली नाही आहे. तो आपल्याला फसवतो आहे सुरुवातीपासूनच, पण तुम्हाला ते कळत नाही आहे. पण मला आता कळलं आहे. आणि ही तारा, या तारामुळेच तर कळलं आहे ना. या ताराच्याकडे बऱ्याच रेकॉर्डिंग्स आहेत असं देखील ईश्वरी सांगते. ईश्वरीकडनं अर्णवला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात की राकेश आपल्याला फसवतो आहे, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या अर्णवलाही बसतो. कारण त्याने राकेशवर खूप जास्त विश्वास टाकलेला होता. त्याला असं वाटत होतं की खरंच राकेशच आपल्याला काहीतरी मदत करू शकतो बिझनेस पुढे नेऊन जाण्यासाठी. पण हा राकेश आपला बिझनेस एवढा मोडीच आणतोय हे काही आता त्याला कळलेलं नसतं. आणि त्यामुळेच ना थोडा संशय मात्र आता येत असतो. आणि तेव्हाच ना अर्णवला धक्का बसतो ईश्वरीने सांगितल्यामुळे. मग आता अर्णव थोडा विचार करत असतो. मग आता ईश्वरीने या सगळ्या काही गोष्टी शोधून काढलेल्या असतात, त्यामुळे अर्णवला हे काम सोपं झालेलं असतं. तर आता नेमकं ईश्वरी आणि अर्णव राकेशला कशा पद्धतीने एक्सपोज करतील हे येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.